नमस्कार, स्वयंपाक अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता आम्ही चाललो आहोत उद्या मुंबईला। तर ते जाऊबाईंची मुलं मुंबईला राहतात, त्यांना खायला आम्ही बनवतोय राघवदास लाडू। तर पहिल्यांदा आम्ही इथे कढईमध्ये रवा भाजून घेतोय। हा बारीक रवा आहे आणि हा अर्धा किलो आहे। याला मध्ये मध्ये परतून घ्यायचं आहे। तर आम्ही असं परतून घेतोय। रवा आता सध्या नुसताच भाजायला ठेवला आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवला आहे। आता इथे रवा भाजून झाला आहे आणि एका टोपात 1 पेला साखर, 1 पेला पाणी, नाही अर्धा पेला पाणी, 1 पेला साखर, अर्धा पेला पाणी, ओलं खोबरं घातलं आहे आणि हे खोबरं मिक्सरमध्ये फिरून घातलं आहे। त्या कातळ्या होत्या म्हणून, नाहीतर नुसतं टाकलं तरी ओलं किसलेलं ओलं खोबरं असंच टाकलं तरी चालतं। आम्ही नारळ तुकडे करून घेतले होते म्हणून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले। आणि एक अशी थोडीशी असं तार येईपर्यंत थोडंसं ढवळायचं। आता याचा थोडीशी तार येईपर्यंत म्हणजे एकतारी पाक तयार करायचा। आता हे मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे। त्याच्यामध्ये 1.5 वाटी ओला नारळ घातलेला आहे। आता याचा एक तरी पाक तयार झाला आहे। आता याच्यामध्ये टाकणार आहे वेलची पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, गॅस काढायचा आणि गॅस बंद करायचा आणि याच्यात मावेल तेवढा, आणि आता याच्यात मावेल तेवढा आपण भाजून ठेवलेला रवा घालायचा। आणि हा आहे ना थोडा वेळ झाकून ठेवायचं। आता हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवायचं गच्च। इकडे आम्ही दोघींनी सर्व लाडू बांधून घेतलेत। आपले राघवदास लाडू खाण्यासाठी तयार आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।